नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो. आज आपण घडनिर्मितीकरता पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे समजून घेणार आहोत. घडनिर्मिती होत असताना जर पाणी जास्त प्रमाणात झालं तर काय लक्षणं दिसतात हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. आणि पाणी जर जास्त प्रमाणात झालं आणि बागेचा जर जोम वाढला तर घडनिर्मिती नक्कीच कमी होणार. घडनिर्मिती करताना आपण जे पाणी देतो आहे ते पाणी जर जास्त प्रमाणात झालं तर हा जो शेंडा वाकडा दिसतो आहे, असे वाकडे शेंडे जर दिसले तर समजायचं पाणी जास्त होऊन राहिलं आहे. तर ह्या वर्षीचा विचार करता बऱ्याच बागांमध्ये मागच्या सीजनला माल कमी असल्यामुळं बागेचा जोम टिकून आहे आणि बागेचा जोम टिकून असल्यामुळं फुटी जोमदारपणाने वाढत आहेत. आणि जेवढ्या फुटी जास्त जोमाने वाढतील, अतिरिक्त जोमाने वाढतील, तेवढी घडनिर्मिती कमी राहील. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्यायची आहे. त्याकरता ज्याप्रमाणे पाण्याच्या ताणातही घडनिर्मिती होत नाही, त्याचप्रमाणे पाणी जर जादा झालं आणि फुटींना जास्त जोम आला आणि फुटींचे शेंडे जर वाकडे होत असले तरी घडनिर्मिती होत नाही. तर आपल्या बागेत जर असे वाकडे शेंडे असतील आणि आपल्याकडच्या व्हरायटी जर व्हाईट व्हरायटी असतील तर त्या ठिकाणी आपण पाणी व्यवस्थापनाचा विचार करून पाण्याचं प्रमाण 25% कमी करायचं आहे. या ठिकाणी हा शेंडा दिसतो आहे बघा, ह्या शेंड्यासारखे सरळ शेंडे असले पाहिजे. या शेंड्यासारखे सरळ शेंडे असले पाहिजे. या शेंड्यासारखे मध्यम जोमाचे शेंडे असले पाहिजे. असं जर चाललं तर पाणी व्यवस्थापन आपलं चांगलं आहे असं समजायला हरकत नाही. त्यानंतर पाणी व्यवस्थापना आपलं योग्य रीतीने चाललं आहे की नाही हे समजण्याचा दुसरा एक मार्ग, दुसरी एक पद्धत म्हणजे आपण ठिबक सिंचनाने पाणी देतोय तर त्यावेळेस दुपारी 10, सकाळी 10 ते दुपारी 4 ह्या वेळेमध्ये थोडेसे पानं हे सुकले पाहिजे आणि 4 नंतर पानांना तजेला आला पाहिजे. आता या ठिकाणी 6 वाजलेले आहेत, पानांना तजेला आलेला आहे. जर या 10 ते 4च्या कालावधीमध्ये पानं थोडे सुकत असतील नंतर तजेलदारपणा येत असेल तर आपलं पाणी व्यवस्थापन चांगलं आहे, व्यवस्थित आहे, घडनिर्मिती करता योग्य आहे असं समजावं. पण जर आपली बाग 10 ते 4 या तीव्र उन्हाच्या काळातही सुकत नसेल, पानं थोडेसे सुकत नसतील तर समजायचं आपल्या बागेला पाणी जास्त होतं. हे पाणी जास्त होण्याचं, जोम वाढण्याचं दुसरं लक्षण आपण लक्षात घ्यावं. पहिलं लक्षण शेंडा वाकडा असणं, दुसरं लक्षण पाणी न सुकणं. आणि याच्यानुसार आपण पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. पाणी व्यवस्थापन करताना जी मुरमाड जमीन आहे त्या मुरमाड जमिनीत दर 4 दिवसाने पाणी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर जी मध्यम प्रकारची जमीन आहे त्या ठिकाणी दर 7 दिवसातनं एकदा पाणी देण्याची गरज आहे. आणि दोन्ही प्रकारच्या जमिनीत पाणी देताना मुरमाड जमिनीत ट्रॅक्टरच्या ज्या चाकर आहे तिथपर्यंत पाणी यायला पाहिजे. मध्यम प्रकारच्या जमिनीत ट्रॅक्टरच्या चाकारीच्या कडेला म्हणजे एका बाजूनी 1.5 फूट आणि दुसऱ्या बाजूनी 1.5 फूट असं 3 फूट वरंबा ओला होईल असं पाणी पाहिजे.
आणि ज्या खोल काळ्या जमिनी आहे त्या ठिकाणी दर 14 ते 15 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे. आणि किती पाणी द्यावं या संबंधी जर त्या ठिकाणी विचार केला तर 14 ते 15 दिवसांनी 6 तास पाणी 8 लिटरच्या ड्रिपरनी देणं गरजेचं आहे. हा एक निरीक्षणावरून आलेला अंदाज आहे. आपल्याकडं जर पाणी व्यवस्थापन करताना पाणी व्यवस्थापन करण्याचं उपकरण जर असेल तर त्याप्रमाणे आपण नियोजन करू शकता. मात्र कुठल्याही प्रकारे नियोजन जरी केलं तरी शेंडा जर वाकडा होत असेल तर जादा पाणी होतं. शेंडा सरळ चालला पाहिजे आणि शेंडा थांबत असेल तर पाणी कमी पडतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर दुपारी 10 ते 4 या कालावधीत जर पानं सुकत नसतील तर पाणी जास्त होते, हे आपण समजलं पाहिजे. तसंच सकाळपासून 10 वाजेपर्यंत पानं सुकलेलेच असतील आणि दुपारी 4 नंतरही पानं सुकलेलेच असतील तर पाणी कमी होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे पाणी व्यवस्थापनाचं थोडंसं अवघड वाटणारं पण अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे, हे आपण समजून घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.